बातमी आहे मनसेची। ते संजय निरुपम यांना भिडणाऱ्या मनसैनिकांचा आज गौरव होणार आहे आणि त्या 11 मनसैनिकांना शिवतीर्थवर बोलावण्यात आले। त्यांचा सत्कार होणार आहे। राज ठाकरे, अमित ठाकरे त्यांचा सत्कार करणार आहेत। दहिसरमध्ये हे मनसैनिक भिडले होते आणि त्यामुळे त्यांचा आता शिवतीर्थवर सत्कार होणार आहे। मराठीच्या सक्तीवरून दहिसरमध्ये शिवसेना नेते संजय निरुपम आणि मनसैनिक आमने सामने आले होते। मोठा राडा झाला होता। एक तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती। मराठी सक्तीला संजय निरुपम यांनी विरोध केला आणि त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले होते आणि त्यांनी आंदोलन केलं। संतप्त मनसैनिकांनी संजय निरुपम यांच्या गाडीवर त्यावेळी दगडफेक केली होती आणि त्यांच्या गाडीच्या टायरची हवा काढली होती। गाडीवर हल्ला करणाऱ्या 11 जणांचा मनसे आज गौरव होणार आहे। या सर्व 11 मनसैनिकांचा राज ठाकरे, अमित ठाकरे शिवतीर्थवर सत्कार करणार आहेत। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। गोविंद, आज या 11 मनसैनिकांचा सत्कार होणार आहे आणि काय नेमके वातावरण काय आहे? कारण एकीकडे राज्यामध्ये वातावरण याच मुद्द्यावरून चांगलंच तापलेलं दिसतंय। मंत्रालयात बैठक आहे, तर इकडे मनसैनिकांचा सत्कार होणार आहे। आपण जर बघितलं तर आता आपण जे व्हिज्युअल्स बघतो आहोत ते शिवतीर्थावरचे बघतो आहोत आणि जे मनसेचे जे सगळे जे पदाधिकारी आहेत ज्यांनी या ठिकाणी संजय निरुपम जे आहेत त्यांच्या गाडीची तोडफोड केली होती, गाडीच्या टायर मधली हवा काढली होती। सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठी सक्तीला विरोध का अशा पद्धतीची भूमिका घेत संजय निरुपम आणि उत्तर भारतीयांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती आणि त्या सर्व मनसैनिकांवर बोरवलीच्या MHB पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर त्यांना जामीन मिळाल्यानंतर आता हे सगळे जे मनसेचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते जे आहेत 11 जण ते या ठिकाणी राज ठाकरे त्याचबरोबर युवा नेते अमित ठाकरे यांना भेटायला आलेले आहेत। त्यांचा सत्कारही या ठिकाणी राज ठाकरेंच्या हस्ते केला जाणार असल्याचं कळत आहे। आता हे सगळे जे आहेत ते शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये राज ठाकरेंकडे त्या आत निवासस्थानात जाऊन त्यांचा सत्कार होईल। परंतु एकूणच मराठीच्या बाबत घेतलेली भूमिका आणि त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा गौरव करणं ही सगळ्यात महत्वाची बाब असल्याचंही काही मनसेचे नेते जे आहेत ते बोलून दाखवत आहेत आणि मराठीसाठीचा हा लढा अखंड राहील असंही मनसेचे नेते सांगतायत। ठीक, गोविंद, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेत राहू। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।